सुप्रभात मित्रांनो. फायनली आपण पोहोचलेलो आहोत इकडे अंडरग्राऊंड गणपती मंदिर यामध्ये. गणपती बाप्पा मोरया. तर आपण नमस्कार, मैं रजत. हा हॉल आहे. हॉल तर सुप्रभात मित्रांनो, सूरज मुंडे ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे. तर आज नालासोपारा वेस्टला अंडरग्राऊंड गणपती मंदिर तर तुम्हाला माहितीच आहे, आपण ब्लॉगमध्ये कवर पण केलेलं. तो आता तिकडे डेव्हलप झालं आहे, म्हणजे नवीन तिकडे बनवलं आहे मंदिर. तर आज आपण परत एकदा तिकडे जाऊया, तुम्हाला आज दाखवतो. खूप सुंदर बनवलं आहे तिकडे. तर आत्ता आम्ही आहे नालासोपारा वेस्टला. तर आपल्यासोबत आहे जयकांत भाई आणि चला जाऊया, बघूया आता. तर आता आपण चाललो आहोत नालासोपारा वेस्टमधून. सरळ रस्ता आहे, पण पुढे गेल्यावरती तुम्हाला म्हणजे ग्राउंड पण आहे. येताना ग्राउंडच्या बाजूने सरळ रस्ता जातो. चलो लेट्स गो. काम चालू आहे, बघू शकता. आपला फेमस डायलॉग बघू शकता. फुल ट्रॉफिक जाम. तर मित्रांनो, वेस्टला आल्यानंतर ट्रॅफिक आज रॅली पण आहेत ना सर्व ठिकाणी, सो ट्रॅफिकच आहे सर्व ठिकाणी. वागेश्वरी माता मंदिर इकडेच आपलं अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे. मला जाताना रस्त्यावरतीच खूप असे दिसतीलच बॅनर वगैरे लावलेले. पण आतमधल्या रोडला आलेलो आहोत. ते आता लागचं इलेक्शन चालू आहेत ना, सो सर्व ठिकाणी राहिले आणि ट्रॅफिक पण खूप आहे. आणि त्याच टायमाला आणि आपल्याला मॉर्निंगला यायचं होतं, पण झालं ॲक्च्युली लेट. आता आले आता तर हा तलाव आणि आपण पहिल्या ब्लॉगमध्ये येऊन बघितला होता, तो आता पण तुम्ही बघू शकता. तो खूप सुंदर आहे. नारळाच्या झाडामुळे त्यामुळे अजून सौंदर्य एकदम पूर्ण येतं. खूप भारी आहे. चला, इकडनं 2 मिनटाच्या अंतरावरती आपला अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे. तर चला लेट्स गो, जाऊया आता. तिकडे मंदिरामध्ये फेमस झाला मंदिर, फेमस केला आपण. आपल्याला कोण फेमस नाही करत. इकडे वाघेश्वर मंदिर आहे. असं वाघेश्वर मंदिराचं म्हणायला पाहिजे इकडे. तर इकडे पार्किंग वगैरे आहे मंदिराची, बघू शकता तुम्ही. भूमिगत श्री गणेश मंदिर इकडे पार्किंग आहे. आपण जाऊया डायरेक्ट पुढे. फायनली आपण पोहोचलेलो आहोत. इकडे समोरच फुल्लारे हॉल आहे आणि तिकडे अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे. सो बाहेर तुम्हाला इकडे फॅक्टरी आहे, म्हणजे चिवडा वगैरे फडसाण वगैरे बनतं. आणि आता बघू शकता पूर्ण असं हिरवगार निसर्ग, खूप सुंदर बनवलं आहे. पहिला आलो असेल तुम्ही, तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये फरक तुम्हाला जाणवेलच. एंट्री केल्यानंतरच श्री गणेश ध्यान मंदिर, इच्छापूर्ती ध्यान मंदिर. पूर्ण असं व्ह्यू. बाहेरून पण तुम्ही असं बघू शकता, काच टाईपमध्ये. आणि इकडनं तर तुम्हाला आहेच पूर्ण गेल्यानंतर व्ह्यू. मग इकडनं आतमध्ये, इकडनं एंट्री आहे. सो गणपती बाप्पा
अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे पूर्ण जमिनीच्या आतमध्ये. म्हणजे बघा आम्ही आता इकडनं एंट्री केली, पूर्ण असं आतमध्ये आहे, पूर्ण खाली आहे गणपती, म्हणून अंडरग्राऊंड गणपती मंदिर. असं सीड्या इकडून उतरून मग समोरच गणपती बाप्पा, अंडरग्राऊंड गणपती मंदिर. गणपती बाप्पा मोरया. तर आपण आलेलो आहोत अंडरग्राऊंड गणपती मंदिरला. बघू शकता खूप सुंदर असं शांत आहे एकदम, खूप सुंदर आहे, बघायला तुम्हाला दिसेलच. या गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. खूप सुंदर आहे गणपती बाप्पांचं मूर्ती, पण तुम्ही जवळ येऊन बघू शकता. थोडं जवळ येऊन दाखवलं. खूप सुंदर अशी मूर्ती. अंडरग्राऊंड गणपती मंदिर, नालासोपारा वेस्ट इथे स्थित असलेली अंडरग्राऊंड गणपती मंदिर. खूप सुंदर आहे, खूप शांत आहे, खूप म्हणजे आल्यावरती इथे प्रसन्न वाटलं. खूप तुम्हाला बघू शकता पूर्ण जागेवर पूर्ण शांतता आहे आणि खरंच खूप बरं वाटलं. जर तुम्हाला पण यायचं असेल तर नक्कीच या. इच्छापूर्ती आहे, नवसाला पावणाऱ्या गणपती बाप्पाची ख्याती असलेला गणपती बाप्पा इच्छापूर्ती गणपती मंदिर तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. खूप सुंदर आहे, खूप बरं वाटतं. पूर्ण मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर इकडून सीड्या आहेत, इकडनं तुम्ही खाली येऊन इकडनं मंदिराच्या सीड्या आहेत. इकडनं आल्यानंतर समोरच गणपती बाप्पा मोरया. हरी मुके मना, हरी मुके मना, पुण्याची गणना कोण करी. पूर्ण असं व्ह्यू वरती काचेच आहे, बघत असाल तुम्ही, मी दिसत असेल वरती. जयकांत बाय. चार्जिंग 1% राहिले तरी पण आपला मोबाईलवरती आहे. ठेव जयकांत मोबाईल. 1% चार्जिंग घरी जाईपर्यंत राहू दे जरा. मंदिर पूर्वीपेक्षा भरपूर आता सजवण्यात आलेलं आहे. मंदिरामध्ये जर ज्या लोकांना प्रसाद वगैरे द्यायचा असेल तर ते देऊ शकतात, तिकडे लिहिलेलं आहे. सो नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता अंडरग्राऊंड गणपती मंदिरला. खूप सुंदर बनवलं आहे पहिल्यापेक्षा. तर इकडे बघू शकता तुम्ही इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिरचं इकडे पूर्ण माहिती लिहिलेली आहे बोर्डवरती. तुम्ही पाहिजे तर स्टॉप करून स्क्रीनशॉट मारू शकता. पूर्ण तुम्हाला माहिती या बोर्डवरती तुम्हाला वाचायला भेटेल. त्याचबरोबर इकडे मंदिराचं टायमिंग लिहिलं आहे. श्री गणेश मंदिर वाघोली भाऊ फुल्लारे गार्डन, सकाळी 7 ते संध्याकाळी रात्री 8 वाजेपर्यंत, सोमवार ते रविवार. सो तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट मारू शकता. बॅक साईडला आहे. तुम्ही शनी मंदिराचा व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या पेजवरती व्हिडिओ आहे. तिकडचंच बालूमामाचं मंदिर आहे. तो इकडे अजून एक नवीन मंदिर येत आहे, तर लवकरच आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. अजून एक नवीन मंदिर इकडे काम चालू आहे आणि ही मंदिराची बॅक साईड आहे आणि आजूबाजूला पूर्ण हिरवगार निसर्ग. इकडे अंडरग्राऊंड गणपती मंदिर, यामध्येच आपले गणपती बाप्पा विराजमान आहेत. सो नवसाला पावणारे गणपती बाप्पा खूप सुंदर. पहिल्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल आणि आत्ताच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फरक तर जाणवेलच. या साईडला फुल्लारे हॉल आहे, अप्पासाहेब फुल्लारे हॉल, आणि इकडे सर्व असं गार्डन टाईपमध्ये गेलं आहे आणि तिकडे काम चालू आहे, तुम्हाला बोललोच. आता आपण हॉलमध्ये जाऊया. इकडनंच सुंदर असं बैलगाडी टाईपमध्ये ठेवलं आहे बसायला. पूर्ण हिरवगार निसर्ग आहे साईडला आणि इकडे सर्व ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल बसण्याचं जागा. खूप सुंदर आहे. इकडे लेटर्स वगैरे ठेवलेत. सो इकडे हॉल आहे. चलो हॉलमध्ये वगैरे जाऊया. आणि हा समोरचा रस्ता, इकडनं तुम्ही एंटर करू शकता.
आणि समोरच असं हॉल आहे. हा हॉल आहे. हॉलमध्ये लग्न कार्य वगैरे तुम्ही करू शकता किंवा छोटे मोठे फंक्शन वगैरे असतील ना, सो इकडे तुम्ही करू शकता. बुकिंग वगैरे आहे इकडे, तुम्हाला नंबर देईन मी आणि सांगतो पुढे. नमस्कार, मैं रजत रॉय. मैं बेसिकली एक एक्टर हूँ बॉलीवुड में. मैंने 150 से ज़्यादा ऐड फिल्में किए हैं और लास्ट मेरी एक फिल्म आई थी विद्युत जामवाल साहब के साथ में, IB71. ये जो बेसिकली ये वीडियो हम बना रहे हैं ये गणेश मंदिर के लिए. ये गणेश मंदिर 2001 से चालू है और हालांकि बीच में कुछ समय के लिए यहाँ पर लोगों का आना जाना नहीं था, लोगों को पता नहीं था. ये भूमिगत गणेश मंदिर है और इच्छा पूर्ति गणेश, मतलब यहाँ पर अगर आप अपनी इच्छाओं को दिल से मांगेंगे तो ये भगवान, ये जो गणेश है, इच्छा पूर्ति गणेश, आपकी जो मनोकामना को पूरी करते हैं, ऐसा हमें कई लोगों ने कहा है. कुछ समय पहले कोई एक इंस्टाग्राम के इन्फ्लुएंसर आके यहाँ की एक वीडियो बनाया और उनको इस तरह के कुछ एहसास हुए. उसके बाद उन्होंने जो वीडियो पब्लिश किया तो लोगों तक फैल गया और लोग यहाँ पर आना शुरू कर दिए. अभी मंदिर को हम काफ़ी डेवलप कर रहे हैं. यहाँ पर गौशाला बनने वाला है और पार्क तो बना हुआ है, वो वीडियो में आप देखेंगे. अभी एक अच्छा सा हॉल है, करीब 3,500 स्क्वायर फीट का हॉल है, जहाँ पर आप शादी ब्याह या कोई भी इवेंट के लिए आप ये हॉल को ले सकते हैं. और साथ में आपको मैं बता दूं, एक अच्छा सा ऑफर आपको बता रहा हूँ कि अगर आपके घर में एक छोटा बच्चा है जिसकी उम्र पहला जो बर्थडे आप अगर उसका सेलिब्रेट करना चाहते हैं, तो वो बर्थडे के लिए हम ये हॉल को आपको फ्री में देंगे, तो या कोई भी चार्जेस नहीं लगेंगे. तो और बाकी के भी जो भी दूसरे इवेंट आप करने वाले हैं उसमें भी हम काफ़ी अच्छा आपको डिस्काउंट देंगे. तो ज़रूर कोई किसी भी तरह के इवेंट के लिए हमारे साथ आप जुड़िए और गणेश मंदिर आइए. और गणेश मंदिर की सबसे अच्छी बात एक लास्ट में आपको बता देता हूँ, यहाँ पर एक इच्छा पूर्ति ध्यान डेवलप किया गया है जो कि पूरा साइंटिफिक है कि आपके अंदर की जो वाइब्रेशंस है, आपकी जो फ्रिक्वेंसी है, वो ब्रह्मांड की फ्रिक्वेंसी के साथ जब मिलेगी, वो कब मिलेगी, जब आप अंदर से खाली होंगे. और वो खाली होने का जो तरीका है उसी को इच्छा पूर्ति ध्यान का तरीका या विधि कहा जाता है. तो ये इच्छा पूर्ति ध्यान भी हम बहुत जल्दी यहाँ पर इंट्रोड्यूस कर रहे हैं. तो आप लोग हमारे साथ जुड़िए. इस वीडियो के साथ जो भी आप लोग जुड़े हुए हों वो इस मंदिर के साथ जुड़िए और आपको यहाँ पर आने से अच्छा लगेगा, आशीर्वाद मिलेगा और आपका सक्सेस बढ़ता रहेगा. नमस्कार. तर मित्रांनो, आपल्यासोबत होते रजत रॉय. सो ते डायरेक्टर आहेत साऊथ. भरपूर त्याने ॲडव्हर्टाईज वगैरे केलेत, तर त्यांनी सुंदर अशी आपल्याला माहिती दिली. तर तुम्ही बघितलीच असेल माहिती वगैरे. तर खरंच खूप सुंदर आहे इकडे. तुम्ही अंडरग्राऊंड गणपती मंदिरला जर नालासोपारा या साईडला आलात तर वेस्टला नक्कीच व्हिजिट करा अंडरग्राऊंड गणपती मंदिरला. तो खूप सुंदर आहे. अजून खूप डेव्हलप होते. तुम्ही बघू शकता बॅक साईडला माझ्या पूर्ण एक साईडला पूर्ण डेव्हलप होते. अजून तुम्हाला बघायला भेटेल सुंदर असं छान असं बसण्यासाठी, एकदम प्रसन्न निसर्गाच्या सानिध्यात बसण्यासाठी तुम्हाला सुंदर असं जागा आहे. पालना आहे, आपला जयकांत बाय बसला आहे पालना वगैरे एक साईडला. खूप सुंदर आहे, शांत वातावरण आणि त्यामध्ये गणपती बाप्पांचं मंदिर आणि एक साईडला अप्पा पुल्लारे हॉल. सो खूप सुंदर अनुभव होता आहे. तुम्हाला आपल्या पेजवरती नवीन ब्लॉग तर भेटतील. या इकडे अजून डेव्हलप होतील, त्याचे ब्लॉग पण येतीलच. इकडे जिमचे काही साधनं आहेत, जिम करू शकता तुम्ही. इकडे लहान मुलांसाठी उत्तम असं खेळण्यासाठी सोय आहे. इकडे झाड आहे, झाडाच्या खाली पिंड ठेवले शंकराची. सो खूप सुंदर बनवलं आहे. एंटर केल्यानंतरच तुम्हाला पहिला फॅक्टरी दिसेल. फॅक्टरीनंतर राईट साईडला सर्व बसायला वगैरे जागा आणि समोरच तुम्हाला बघायला भेटेल हॉल आहे. बाजूला गणपती मंदिर, अजून बाजूला बरंच काही बनताना तुम्हाला दिसेल. दरवेळी तुम्ही आलात तेव्हा तुम्हाला नवीन काही ना काहीतरी अनुभवायला भेटेल. तर या पार्कमध्ये आपण बसलेलो आहोत. खूप सुंदर असं जागा आहे, बघू शकता. तुम्हाला बघायला म्हणजे दाखवलंच तुम्हाला पहिला, तर थोड्या वेळ बसलो आहे. खूप सुंदर आहे अनुभव, शांत वातावरण, निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हे
गणपती मंदिर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. तर चला अजून बघूया आपण तुम्हाला काय काय दाखवता येते. तर चला दाखवतो. आम्ही मागवले बिर्याणी, म्हणजे आम्हाला जयवंत साहेबांनी नाश्ता नाही जेवायचा टाईम झाला म्हणून त्यांनी बिर्याणी मागवली. त्यांना बोललो नको तरी पण त्यांनी मागवले. सो आता जेवूया थोडं. चलो जयकांत बाय रेडी. चलो जेवूया आता थोडं. तर इकडे आपण बघू शकतो इकडे विविध प्रकारचे वनस्पतींचा लागवड केलेली आहे. उत्तम असे एकदम सुंदर असे वनस्पती तुम्हाला बघायला भेटेल. टोमॅटो, झेंडू वगैरे फुलं, खूप सुंदर सुंदर असं वनस्पतींचं लागवड केलेली आहे. इकडे पण अजून करण्यात येणार आहे. इकडे चालू आहे, इकडे केले खूप सुंदर असं. हॉल तुम्हाला भाड्याने वगैरे पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता. स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल, संपर्क साधू शकता तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही जाऊन आलो अंडरग्राऊंड गणपती मंदिरमध्ये. खूप प्रसन्न वाटलं. खूप वेळ गेला, टाईम पण गेला. कधी टाईम गेला काय समजलं नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि असे नवीन नवीन ब्लॉग आता आपल्या पेजवरती येतच राहणार आहेत. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा आणि तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन आपली ब्लॉगची येतच राहील. तर परत एकदा भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.